नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं गत्यंतर अटळ आहे असं बोललं जातं. राजकीय विश्लेषकांनी वगैरे सगळ्यांनी मतं मांडलेली आहेत. देवाभाऊचं नेमकं काय चुकलं, देवाभाऊला का बाजूला केलं जातंय आणि देवाभाऊच्या नंतर राज्यामध्ये नेमकं कोण येणार आहे? सध्याची नावं जी चर्चेत असणारी पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन अशा मंडळींची नावं चर्चेत आहेत. तर अचानक दुसरा काही चेहरा बाहेर येईल का की त्याला राज्याचं मुख्यमंत्री केलं जाईल, राज्याची सूत्र त्याच्या हाती दिली जातील? आता यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवत असताना RSS ची किती महत्वाची भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या RSS ची जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती बरचसं आधारित असतं. त्याचा हिरवा कंदील कोणाला आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. मात्र जी चर्चेतली जी नावं आहेत सध्या ही 4 आहेत आणि त्या 4ही नेत्यांचं नेतृत्व कसं आहे महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर देवेंद्र फडणवीसांना का बाजूला केलं जाते? किती जरी म्हटलं की 2029 पर्यंत देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री राहतील, मात्र देवाभाऊची गत्यंतरी ही अटळ आहे. म्हणजे राज्यामध्ये जे सध्याची परिस्थिती सुरू आहे त्या परिस्थितीच्या आधारे राज्यामध्ये देवाभाऊचं सध्या सरकार राहणार नाही आणि देवाभाऊला जाणीवपूर्वक केंद्रामध्ये लावलं जाईल. मग ह्या सगळ्या गोष्टींना अमित शहा जबाबदार आहेत का? अमित शहा करतायत का हे की देवाभाऊ आपल्याला डोईजड होऊ नये किंवा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये राहू नये म्हणून तर हे सगळं चाललं नसेल ना? की नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तसेच डायरेक्ट पंतप्रधान झालेले. तर अशी काय परिस्थिती होईल का म्हणून अमित शहा घाबरलेत का? तर या संपूर्ण गोष्टीची आज आपण चर्चा करणार आहोत. हा सगळा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की बाबा नेमकी काय परिस्थिती आहे. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा आपण. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात तसं देशाच्या राजकारणामध्ये अनेक आमूलाग्र बदल होत असतात हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. जो नेता सध्या राज्यामध्ये असतो किंवा केंद्रामध्ये असतो कधी त्याचे चांगले दिवस येतील कधी वाईट दिवस येतील हे मात्र सांगता येत नाही. आज देवेंद्र फडणवीसांचं 2014 पासून देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत. थोडेफार दिवस वगळता म्हणजे जवळपास 1-2 वर्षाचा कार्यकाळ वगळता देवाभाऊ राज्याचे 4थ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. पहिल्यांदा झाले, दुसऱ्यांदा झाले, तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर एकदा उपमुख्यमंत्री म्हणजे असे 4 वेळा त्यांना राज्याची मोठी पद मिळाली आणि 4ही वेळा राज्याचं गृहमंत्रीपद त्यांच्याकडे राहिलं. मात्र ते राज्याचं गृहमंत्रीपद सांभाळण्यात अपयशी ठरलेले. आता अशी वारंवार त्यांच्यावरती टीका होते. राज्यामध्ये जे वाढलेला भ्रष्टाचार आहे, पोलीस खात्याचा अन्याय अत्याचार असेल किंवा जे घडणारे गुन्हे असतील, जे गंभीर गुन्हे घडायला नाही पाहिजे होते, मात्र गुन्ह्यांचं प्रकार पाहता राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही, ढासळलेली आहे. हेही तितकंच खरं आहे आणि हे सर्वसमावेशक सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये जे प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, जसं शिलिंक असेल वरळीचा किंवा ब्रिजचं बांधकाम असेल किंवा अजून काय असेल, हे सगळं जे आहे हे जे सगळं सुरू आहे हे सगळंच्या सगळं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे तयार. आणि ते पहिल्याच पावसामध्ये सगळं नेस्तनाबूत झालंय. महाराष्ट्रातून चोहो बाजूने टीका देवेंद्र फडणवीसांवरती व्हायला लागलेली आहे. लोक शिव्या घालायला लागलेले आहेत, अक्षरशः नालायक, बेमान वगैरे वगैरे अशा लय वाईट शिव्या घालायला लागलेल्या आहेत. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांचा अक्षरशः टोल सुटला, तोल ढासळला देवाभाऊचा. आणि देवाभाऊनं अक्षरशः देवाभाऊ सुद्धा लोकांना शिव्या श्राप द्यायला लागलेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाची अनेक लोक भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत, घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीला असलेला एकनाथ शिंदेचा पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळेच्या सगळे भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत आणि जाम भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. तसंच जनतेमध्ये प्रचंड राग आणि उद्रेक निर्माण झालेला आहे.
बघा, भारतीय जनता पक्ष हे असं काय दिसलं की मुख्यमंत्री बदलत असतं, जसं झारखंडला बदलला गेला, छत्तीसगडमध्ये आपण पाहिलं असेल ते तिथं बदल केला गेलेला आहे. म्हणजे जिथं जिथं भारतीय जनता पक्षाला अडथळा वाटतो किंवा तो नेता मोठा होतोय असं वाटतं, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष त्या नेत्याचं खच्चीकरण करतं. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजेच अमित शहा. अमित शहा यांच्या हातात भाजपची सगळी सूत्र आहेत. नरेंद्र मोदी हा फक्त चेहरा आहे, सगळी सत्ता चालवणारा माणूस म्हणजे अमित शहा. अमित शहा तोडफोडीचं राजकारण करतात, आपण बघितलेलं आहे. सध्या आता नरेंद्र मोदींच्या नंतर कोण, तर योगी म्हटलं जातं किंवा अजून कोणाचं नाव घेतलं जातं, तर त्या तिथं नरेंद्र मोदींच्या नंतर अमित शहा असं नाव पुढे यावं म्हणून अमित शहा हे इतर सगळ्या नेत्यांचं खच्चीकरण करत असतात आणि स्वतः पंतप्रधान व्हायचंय म्हणून अमित शहा हे प्रयत्नशील असतात. तर त्या कारणामुळे सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण कसं करायचं, तर त्यांना केंद्रात घ्यायचं, कुठलं तरी एखादं साधं सुधं पद द्यायचं आणि राज्याची सत्ता सगळी दुसऱ्याच्या ताब्यामध्ये द्यायची. असंही काहीसं होऊ शकतं. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर राज्यामध्ये सध्या आता 3 पक्षाचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस 2024 पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. दुसरा उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार आहेत. 31 जानेवारीला त्यांनी 26 पासून पदभार स्वीकारलेला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बदल्याच्या ज्या चर्चा आहेत, 8 जुलै 2026 ला दिल्लीमध्ये बैठक झाली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झालेली आहे. त्यामध्ये राज्यातल्या रणनीती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरती बोलणी सुरू झालेली आहे. म्हणजे केंद्रामध्ये कोणाला घ्यायचं, काय करायचं, तुम्ही आता राज्यामध्ये थांबू नका, देवा भाऊ आता केंद्रामध्ये या, अशा पद्धतीचं हे सगळे राजकारण सुरू आहे. तर निकालाच्या बघा, बैठकीनंतर सांगितलं गेलं की राज्यातल्या मंत्रिमंडळात सध्या बदल केला जाणार नाही, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल केला जाईल असं सांगण्यात आलं देवेंद्र फडणवीसांकडून. मात्र ते सगळं उलट असतं. मग आता नेतृत्व बदल बघा होऊ शकतो. 234 प्लस जागा ह्या महायुतीकडे आहेत. आता कॅबिनेट विस्तारावरती चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेला गृहमंत्री पदासाठी शिवसेनेनं आग्रह धरलेला आहे. आता गृहराज्यमंत्री आहे शिवसेनेकडे, मात्र ते मिळणार नाही त्यांच्याकडे. भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी महाराष्ट्रात म्हणजे नवीन चेहरा शोधतायत की बाबा नवीन कुणाला आपल्याला करता येईल का मुख्यमंत्री. मग आता मुख्यमंत्री कुणाला करायचं, तर आता बघा अनेक नावं पुढे येतात. त्यामध्ये आता देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण आहे हे वयाच्या 22व्या वर्षापासून त्यांचं सुरू झालेलं आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष, सचिव अशापासून सुरू झालेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस 1997 ते 2001 मध्ये महापौर बनले होते. देशातला सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. तर 1999 मध्ये नागपूर पश्चिमचे ते आमदार झाले. तेव्हापासून सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पहिल्यांदाच 31 ऑक्टोबर 2014 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. तसंच उपमुख्यमंत्री सुद्धा झाले 2022 मध्ये. 22 ते 24 एकनाथ शिंदे सीएम असताना ते उपमुख्यमंत्री होते. पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले 5 डिसेंबर 2024 ला. पण ते 24चे आतापर्यंत सुरू आहे. पाठीमागच्या काळात एकदा अजितदादांसोबत त्यांनी 80 तासासाठी शपथविधी घेतलेला होता. त्यावेळेस सुद्धा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. आता त्यांनी जी केलेली कामं होती ती जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प, 2026 मध्ये UCC साठी 7 सदस्यांची घोषणा केली होती, फडणवीस फॉर्म्युला, असे राजकीय डावपेच वगैरे राजकारणामध्ये त्यांना तोडाफोडीचं राजकारण करणारा नेता समजलं जातं. मात्र त्यांनी जे प्रकल्प आतापर्यंत राबवले, जे प्रकल्प केले राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये, ते प्रकल्पांमध्ये मात्र प्रचंड असा घोटाळा झाला. प्रत्येकच प्रकल्प हा घोटाळ्याशिवाय पूर्ण झाला नाही आणि जो पूर्ण झाला तो सुद्धा विखरून पडलेला आहे. म्हणजे तो सुद्धा मोडखळीस आलेला आहे. आपण मुंबईचा सी लिंक पाहिला असेल, तो प्रकल्प पूर्ण झाला, त्याच्यावरती सगळं दरड कोसळली. म्हणजे रस्ताच सगळा पत्त्याच्या पानासारखा सगळा असा विखरून गेलेला आहे. जसं पत्त्याच्या पानाचं घर माणसं बनवतात किंवा काडीपिटीचं घर बनवतात, एकावर ढासळलं कसं, अशा पद्धतीचं ते ढासळून गेलेलं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांवरती प्रचंड टीकेची जोड आता उठलेली आहे. देवेंद्र फडणवीसांचं राजकीय करिअरच ह्या सगळ्या गोष्टींमुळे धोक्यात आलेलं आहे.
आता चंद्रशेखर बावनकुळेंबाबतीत सुद्धा आपण बघू. चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं संबोधलं जातंय. भारतीय जनता पक्ष कधी कोणाच्या गळ्यात माळ टाकल काही सांगता येत नाही. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जाते. तर चंद्रशेखर बावनकुळे बघा, हे यांचं शिक्षण B.Com आहे, LLB आहे. राजकीय कारकीर्द बघा, 2004 साली ते आमदार झाले, 4 ला झाले, 9 ला झाले, 14 ला झाले, 19 ला झाले आणि आता 24 ला, म्हणजे 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एकदा त्यांना तिकीट दिलेलं नव्हतं, तर 5 वेळा ते आमदार झालेले आहेत. मंत्री सुद्धा झालेले. 2019 मध्ये ऊर्जा जलसंपदा राज्यमंत्री होते. त्यानंतर 24 मध्ये आता महसूल मंत्री आहेत. भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष होते 2022 पासून, प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्याचं त्यांचं जुलै 2026 मध्ये त्यांच्याकडे ऊर्जा मंत्री आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे. आता महत्वाची कामं बघा, 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आणि भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष त्यांनी ठरवलेला बनवून दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जागा जिंकून दिलेल्या आहेत आणि ओबीसीचं नेतृत्व, ओबीसीचा सर्वात मोठा नेता असं मानलं जातं त्यांना, चंद्रशेखर बावनकुळेला. चंद्रशेखर बावनकुळेंची पार्श्वभूमी आहे संघाची, म्हणजे ते संघामध्ये काम करतात, संघ परिवारामधले आहेत, ओबीसी नेतृत्व आहेत. त्यांना सुद्धा मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. आक्रमक वक्ते, संघटन बांधणी ती पटाईत, बावनकुळे स्टाईल म्हणून त्यांची प्रचार शैली आहे. दोघांमध्ये संबंध, आता नागपूर कनेक्शन बघा, दोघेही म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही नागपूरचे आहेत. दोघेही नागपूरचे आहेत, परंतु एकमेकावरती कुरघोड्या करण्याचं जे राजकारण असतं, देश पातळीचं जे सुरू असतं ते मात्र सुरूच असतं. म्हणजे जर चंद्रशेखर बावनकुळेंचा नंबर जर मुख्यमंत्री पदासाठी लागत असेल तर ते देवाभाऊचं बरंच काटछाट करू शकतात. म्हणजे हे राजकारणामध्ये असंच असतंय. तर 2024च्या टीम फडणवीस म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांनी झोकून दिलं होतं, प्रदेशाध्यक्ष होते, अनेक सभा घेतल्या बघा आणि ओबीसी नेतृत्व आहे म्हणून त्यांच्याकडं मुख्यमंत्री पदाच्या याच्यासाठी बघितलं जातं, पाहिलं जातंय. तसंच पंकजा मुंडे सुद्धा बघा, पंकजा मुंडे सुद्धा ह्या त्यांना राजकीय वारसा आहे, त्यांना कधी काळी मुख्यमंत्री केलं जावं असं बीडकरांची अपेक्षा होती. तसंच जो ओबीसी समाज आहे, वंजारी समाज आहे, तो वंजारी समाज हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. त्यांचं ते कुठल्या पक्षात जातील, काय करतील, किंवा जाणार नाही जाणार, मंत्रिपदात घेतलं नाही घेतलं, आमदार राहिले, विधान परिषदेत घेतलं, काही जरी झालं तरी ओबीसी समाज म्हणजेच त्यांच्या पाठीमागे वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये उभा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज सुद्धा फार संख्येनं आहे. म्हणून सुद्धा त्यांच्याकडं राजकीय दृष्ट्या म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळू शकतात असं सुद्धा बघितलं जातं. मात्र त्यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला, विधानसभेमध्ये धनंजय मुंडेंकडून पराभव झाला, लोकसभेला बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून पराभव झाला. त्यामुळं त्यांचं भाजपमधलं थोडं वर्चस्व कमी झाल्यासारखं एकंदरीत दिसते. परंतु त्या राष्ट्रीय राजकारणामध्ये आहेत, राष्ट्रीय पक्षाच्या सचिव आहेत. त्याचबरोबर त्या गोपीनाथराव मुंडे, दिवंगत मुख्यमंत्री दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे जे राज्याचे कधी काळी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या कन्या आहेत. त्या 2009 ते 2019 पर्यंत परळी विधानसभा मतदारसंघामध्ये त्या सलग 2 वेळा निवडून आलेल्या होत्या. 2014 ते 2019 मध्ये महिला ग्रामविकास, महिला बालकल्याण मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये होत्या. भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय सचिव 2019 ते 24 पर्यंत होत्या. सध्याचे त्यांचं पद आहे 24 मध्ये. बघा आता ज्या मंत्रिमंडळामध्ये त्या आहेत, पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री म्हणून त्या सध्या सरकारमध्ये आहेत. तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी त्यांच्याच खात्याकडून झालेली होती. ओबीसी मेळावा, संग्राम सभा यांच्यामुळे राज्यभर त्या ओळखल्या जातात. तसंच त्यांना विधान परिषदेवरती आता निवडून आणलेला आहे. विधानसभेमध्ये हारल्यामुळे विधान परिषदेवरती घेतलं आणि मंत्री केलं. आक्रमक वक्त्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि ओबीसी समाजातला एक मोठा चेहरा असं त्यांच्याकडे बघितलं जातं. त्याचबरोबर मराठा समाजावरती सुद्धा त्यांची चांगली पकड आहे, त्यांचं राजकीय नेतृत्व हे चांगलं आहे. तर आता ह्या झाल्या
दुसऱ्या उमेदवार म्हणजे एकंदरीत चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात का पंकजा मुंडे होऊ शकतात. आणि तिसरा चेहरा म्हणजे संकट मोचक ज्याला म्हणलं जातं ते गिरीश महाजन. हे उत्तर महाराष्ट्राचे नेते आहेत. गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातल्या जामनर मतदारसंघातून येतात. त्यांची राजकीय कारकीर्द 1995 पासून झाली. ते सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2014 ते 19 मध्ये ते जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री होते फडणवीस सरकारमध्ये. 2022 मध्ये आता ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. शिंदे फडणवीसच्या ह्याच्यामध्ये होते. आणि सध्या ते जलसंपदा लाभ क्षेत्र विकास मंत्री आहेत. त्यांचं उत्तर महाराष्ट्रातील एक भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी त्यांच्याच काळात मोठ्या प्रमाणामध्ये झाली. महाजन पक्षात असताना महाजन आणि सरकारमध्ये प्रभावी खेळाडू, कलाकारांची जवळीक, सांस्कृतिक अशी त्यांची ओळख आहे. मात्र जमिनीवरील काही कामे करणारे नेते हे वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत येत असतात. गिरीश महाजन यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे की आता जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामुळे त्यांना नाशिकचं पालकमंत्री केलंय, नाशिकचं सगळं ताब्यात घेतलंय आणि संकट मोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं की बाबा कुठं काय अडचण येईल तिथं गिरीश महाजन उभं राहतंय बाबा. म्हणजे एक संकट मोचक म्हणून त्यांच्याकडं एकंदरीत पाहिलं जातं. आता सध्या ते भाजपचे मोठे नेते उत्तर महाराष्ट्रातले. पशुसंवर्धन, जलसंपदा असं त्यांच्याकडे खाता आहे. क्षेत्र मराठवाडा, बीड, उत्तर महाराष्ट्र, जळगाव आणि ओबीसी. बघा आता ओबीसी नेत्या मुंडे यांचा वारसा उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे आहे. आता 2024 म्हणजे गिरीश महाजनांना देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचं म्हटलं जातं. म्हणजे एकदम जवळचा माणूस मानलं जातं. आता चौथा माणूस म्हणजे विनोद तावडे. आता विनोद तावडे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात होते. महाराष्ट्रामध्ये ते मंत्री होते. मात्र देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची हकालपट्टी केंद्रात केली. त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं नाही. केंद्रामध्ये त्यांना सचिव ठेवलं, ते तसंच ठेवलं. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, केंद्रामध्ये घेतलं नाही, त्यांना कुठंही घेतलं नाही. म्हणजे त्यांचं खच्चीकरण हे देवेंद्र फडणवीसांनीच केलं. पंकजा मुंडेंचं खच्चीकरण केलं देवेंद्र फडणवीसांनी, विनोद तावडेंचं केलं, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे या तिन्ही नेत्यांचं खच्चीकरण हे देवेंद्र फडणवीसांनीच केलेलं होतं. आता हे तिन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद सोडताना या तिन्ही पैकी एकाला संधी देत आहेत. एकाचं नाव पुढे करतायत का दुसरं कोणाचं करतायत का अमित शहा हे स्वतः दुसरं कोणाच तरी नाव सुचवतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता विनोद तावडे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत सध्या. विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी कारकीर्द सुरुवात केली. विश्व ABVP च्या अंतर्गत म्हणजे देशात विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलं. मुंबईचे ते अध्यक्ष राहिले. भाजप युवा मोर्चाचे 1990 ला ते अध्यक्ष होते, आमदार होते आणि मंत्री सुद्धा झाले. आमदार 1995 ते 14 बोरवली विधानसभा मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार झाले. आणि 31 ऑक्टोबर 2014च्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. शालेय शिक्षण मंत्री होते, उच्च तंत्र मंत्री होते, मराठी भाषा मंत्री होते, क्रीडा युवा कल्याण मंत्री म्हणून काम केले, वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काही काळ काम केले. महत्वाची कामे 10वी-12वीचा अभ्यासक्रम बदल, इंग्रजीचे नियम, डिजिटल शाळा, शिक्षण भरतीचे धोरण असे विविध कामं त्यांनी केलेले आहे. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय पातळीवरती बोलवलं गेलं. 2019 मध्ये बोरवलीची जागा सोडून विधान परिषदेची निवडणूक लढवली, पण त्याच्यामध्ये पराभव झाला. त्यांना तिकीटच दिलं नाही 2019 मध्ये देवाभाऊने. त्यानंतर 20 पासून ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत, सरचिटणीस आहेत आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांच्याकडे महत्वाची पद आहेत. बिहार, हरियाणा यासारख्या राज्यांची त्यांच्याकडे जबाबदारी आहे, प्रभारी म्हणून आहेत. शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. चांगले वक्ते म्हणून ओळख आहे. मुंबईतील ब्राह्मण चेहरा, भाजपमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं जातं. मृद स्वभाव म्हणजे बघा विनोद तावडे यांचं जो ब्राह्मण समाज वगैरे आहे याच्यामध्ये सुद्धा चांगलं आहे. सगळ्यांचं त्यांचं जवळीक आहे, सगळ्यांचं जमतंय त्यांचं, असं हे आहे. भाजपचे ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, त्यामुळं त्यांना सुद्धा भाजप मुख्यमंत्री करू शकतो. म्हणजे बघा देवेंद्र फडणवीसांची गच्छंती अटळ आहे. देवेंद्र फडणवीस आता सध्या म्हणजे जरी सांगत असले तरी मात्र लोकसभा नेतृत्व हे
बदलाची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये लोकसभेला भाजपचा सोपडा साफ झालाय, पराभव झालाय. मात्र विधानसभेला निवडून आलं. मात्र केंद्रामध्ये विधानसभा नव्हे तर लोकसभेला महत्व आहे. म्हणूनच अमित शहा यांनी त्यांचं खच्चीकरण सध्या करायला सुरुवात केलेली आहे. तसंच बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाची जी चर्चा झालेली आहे, भाजपच्या अध्यक्षपदी होते JP नड्डा, यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यानंतर दुसरा अध्यक्ष नेमलेला आहे. मात्र ह्यांचे जे कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीची मात्र आता मीटिंग सुरू आहे कोर कमिटीची. आणि कोर कमिटीच्या चर्चेमध्ये देवाभाऊचं नाव वगळलं जातंय की काय ती कोर कमिटीतून, म्हणजे नाव वगळलं हे अमित शहा यांच्या सर्वस्वी हातात आहे. राज्यामध्ये नेतृत्व बदल होणार आणि नेतृत्व बदल झाल्यानंतर मात्र हे जे 4 नेते आहेत, पंकजा मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे, यापैकी राज्याला नवीन नेतृत्व मिळेल. राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री होईल. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला, घोटाळे झाले, देवेंद्र फडणवीसांच्या नावाने लोक आज शिमगा करायला लागलेले आहेत. आणि अशाच कारणामुळं देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिपद, मुख्यमंत्रीपद जातंय, हेही तितकंच खरं आहे. तर बघा, देवाभाऊच्या कार्यकाळामध्ये बरेच घोटाळे बटाळे झाले आणि ते दाबण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकच घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला. मग तो बलात्कारी असो, खुनी असो, सगळ्यांचीच प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच देवाभाऊची आता सांगता सभा लवकरच होणार, म्हणजे त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे, हे तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.